नाशिकच्या पाठोपाठ अमरावतीमध्ये सुद्धा काल रात्री अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे ओला झालेला आहे। पावसामुळे त्या वेचणीला आलेल्या कापसाची प्रतवारी सुद्धा खराब झाल्यानं त्याला आता भाव सुद्धा मिळणार नाही किंवा कमी भाव मिळेल अशीच चिंता शेतकऱ्यांना सतावतीये। उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचं सध्या दिसतंय। सोबतच ढगाळ वातावरणामुळे तूर पीक सुद्धा धोक्यात आलंय। थेट जाऊयात आपण अमरावतीमध्ये, त्या ठिकाणी शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे काल सायंकाळी जे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि अवकाळी पावसामुळे जे आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं। सध्या मी या कापसाच्या शेतामध्ये आहो। एकूण बघितलं तर हा जो वेचणीला आलेला जो कापूस आहे, संपूर्ण वेचणीला आलेला कापूस जो आहे तो पावसाने भिजलेला आहे। संपूर्ण जे पावसाची प्रतवारी आहे ती सुद्धा आता खराब झालेली आहे। एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस पिकावर खर्च केलेला होता, मात्र आता तोंडाशी आलेला जो घास आहे तो या अवकाळी पावसाने पूर्णपणे हिरावलेला आहे। त्यामुळं कापूस उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं चित्र जे आहे ते अमरावती जिल्ह्याच्या विदर्भामध्ये दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे बोंड आहे ते पूर्णपणे ओले झालेले आहे आणि या ठिकाणी बघितलं तर हे जे बोंड आहे हे संपूर्ण बोंडामध्ये साधारण अक्षरशः पाणी गळत आहे आणि पाणी गळत चित्र जे आहे ह्या ठिकाणी दिसून आहे। संपूर्ण जे कापसाची प्रतवारी आहे ती सुद्धा खराब झालेली आहे। बघा, पूर्णपणे पाणी ह्या कापसातून पडत आहे। त्यामुळं या संपूर्ण नुकसान झालेल्या कापूस शेतीची पंचनामे व्हावे व आम्हाला मदत मिळावी अशी मागणीसुद्धा आता शेतकऱ्यांकडून करण्यात आहे। अमर घटारे, साम टीव्ही।